निमित्ताने तुटपुंज प्रमाणात का होईना परंतु आंदोलन सुरुवात झालं. त्यानंतर 2012ला बहुबौद्ध वर्गवारी असती त्यामध्ये माझं 2012मध्ये हे वर्गामध्ये गेलं आणि गेल्या 2007 पासून माझं संस्थेचं काम चालू आहे. परंतु बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या माहिती नसल्यामुळे मी आज सकाळी विवेक मोरे सर त्यांच्या व्हॉट्सअपला पत्रिकावरती आणि ते वाचले. संस्थेमध्ये समाजसेवा ज्यांना करण्याची इच्छा आहे किंवा समाजकार्य करण्याचं ज्यांचं इच्छा असते त्यांनी संस्था आपण NGO स्थापन केली असते. बरोबर आहे. NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे काय? अशासकीय संस्था. अशासकीय संस्था म्हणजे काय? तर शासनाला पॅरलल काम करायचं. शासन ज्या ठिकाणी कमी पडले त्या ठिकाणी संस्था. बरोबर आहे. जिथं शासन कमी म्हणजे त्यांना इक्वल पॅरलल काम करणारं संघटन म्हणजे NGO सामाजिक संस्था. तर मग यामध्ये आता बघा तुम्ही आपण ज्या ठिकाणी बसलो ही काय संस्थाच आहे. बरोबर आहे. शासनाची शाळा कॉलेजेस किती असतात तुम्हाला एखादा एक शासकीय गव्हर्नमेंट कॉलेज दिसेल 10वी-12वीपर्यंत शासनाचे रेग्युलर ज्याला आपण डायरेक्टली शासन म्हणतो शासकीय ते असे काही लिमिटेड असतात. पण बाकी जे असं तुमच्या संभाजीनगरामध्ये जेवढे दिसतील तुम्हाला उच्च शिक्षणाची पाळी ह्या सर्व संस्था मग त्या SB असेल स्वामी विवेकानंद असेल पीपल्स एज्युकेशन सोसायटी या सगळ्या संस्था आहेत. बरोबर आहे. म्हणजे शासनाला पॅरलल आपण काम करतो अशा पद्धतीच्या ह्या सेवाभावी संस्था. तर याच्यामध्ये ज्यांनी संस्था स्थापन केली त्याच्या मनामध्ये इच्छा आहे की बाबा आपण समाजकार्य केलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता समाजकार्य केलं पाहिजे तर या ठिकाणी सगळ्यांनाच निधी मिळत नाही. बरोबर आहे ना. 20-20 वर्ष 10-10 15-15 वर्ष संस्था म्हणून केलेले असतात. कुठलंही धर्मादायाला कोणीतरी मार्गदर्शन कोणीतरी करते किंवा जातीचं म्हणून करा हे करा. म्हणजे ज्यांनाच एक उदाहरण आहे. मी 2-4 महिला आल्या होत्या त्यांनी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे काही माहीत नसतंय आणि ते करायचंय म्हणून किती अडचण होती. तर त्या महिला आल्या आणि अजून एक समजा साधारणतः रजिस्ट्रेशन होऊन 1-2 वर्ष झालं असं ते चॅरिटी ऑफिसला आले. ते म्हणजे आम्हाला कर्ज द्या म्हणे चॅरिटी ऑफिसच्या ऑफिसला. तर ते एकदम म्हणजे कर्ज वगैरे काही भेटत नसते म्हणे. नाही म्हणजे आम्हाला ज्यांनी संस्था म्हणून करून दिली ते म्हणले की तुम्हाला कर्ज भेटेल. ते म्हणजे कर्ज भेटायला ते तुम्हाला मंडळ बँका हे ते असतात म्हणे त्या ठिकाणी तुमचं कर्ज प्रकट नसते. DIC आहे मार्गदर्शन करायला. तर इथं कर्ज नाही. या ठिकाणी तुम्हाला शाळा कॉलेज काही मार्गदर्शन आज कुठल्या पद्धतीचं सेंटर चालू करावं लागते. मग शासनाकडे काही शासनाची ॲड निघते त्याचं प्रपोजल तुम्हाला भरावं लागते आणि त्या अटीमध्ये जर तुम्ही पात्र झाले तर शासन तुम्हाला परवानगी देते. अशा पद्धतीचे असे नाही म्हणजे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर हे धर्मादायचं रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला 5 लाख रुपये कर्ज मिळणार म्हणजे प्रत्येकाला. म्हणजे असं गैरसमज एखाद्या व्यक्तीला त्याच्या वैयक्तिकच्या थोड्याशा अल्प पैशासाठी चुकीची माहिती देतात. ते म्हणजे आम्हाला हे करायचं नव्हतं. मग आम्हाला माहिती होतं बचत करायला आम्ही हे कशाला केलं म्हणजे ज्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीची प्रॉपर त्याला ती जर माहिती मिळाली तो चांगल्या पद्धतीने करू शकेल. म्हणजे अशा पद्धतीची काही चुकीची माहिती सुद्धा कोणाला मिळायला नको. ज्याला जे करायचं ते या ठिकाणी मिळालं पाहिजे. तर आता संस्था नोंद झाल्याच्या नंतर काही जणांचं ऑडिट झालं नाही. काही बंद पडलेले असतात काही ॲक्टिव्ह असतात त्या ठिकाणी त्या करतात कार्यरत दाखवतात. जसं आता ते सर म्हणले होते की आम्ही ती जिवंत ठेवली त्यांना पुरस्कार मिळाले. तर यामध्ये आपल्याला अनेक आता शासनाचे एवढे अभियान आहेत खूप अभियान आहेत. तर आम्ही ती संस्थेमध्ये आधी संस्था काढल्या पण याच्या अगोदर लोहे सरांना माहिती चालू असतं खूप योजना अभियानामध्ये काम केले आपण. बरोबर आहे. यशोदाचं मास्टर ट्रेनर म्हणून कामं केले. त्या फिरत्या लोकन्यायालय शासन आपल्या दारी केलं. मी 10 वर्ष आपल्या कोर्टाचं पॅनल होतं. तर या माध्यमातून खूप कामं केली. यशोदाच्या ट्रेनिंग दिल्या पंचायत राजच्या ट्रेनिंग दिल्या बचत गटाच्या सरांचं बचत गटाचं खूप मोठं काम आहे लोहे सरांचं. तर कामगारांच्या मुलांसाठी असेल पालावत राहणाऱ्या मुलांसाठी काम असेल त्याच्यानंतर रस्त्यावरच्या जे काही अनाथ लोक आहेत मुलं आहेत त्यांच्या संदर्भासाठी हे कार्य असेल NGOचं कार्य असेल. आणि म्हणून स्वयंसेवी संस्था ज्या आहेत स्वयंसेवी संस्था ह्या म्हणजे शिक्षणापासून वंचित मुलांच्या हातात पुस्तकं देणारी अशी आशा आहे. आणि म्हणून भटक्या विमुक्त शोषित आणि उपेक्षितांच्या घटनाच्या आयुष्यात
परिवर्तनवादी ज्योत पेटवणारे माध्यम म्हणजे ती म्हणजे आपल्या संस्था. या संस्थेला मार्गदर्शन करणारे आतापर्यंत आम्ही अनेक उपक्रम पाहिले, संस्था पाहिले, परंतु लोकांना मदत करत नाही, सांगत नाही, लोकांना ज्ञान देत नाही, ज्ञान लपून ठेवतात. अशा अनेक संस्था मी पाहिल्या. तिथं अनेक कार्यक्रमाला मी गेलो. प्रास्ताविक करत असताना हेच मला सांगायचं आहे प्रास्ताविकेमध्ये की लोक ज्ञान द्यायला घाबरतात, देत नाही, विकत पाहिजे त्यांना. मग तिथं 5,000, 10,000 रुपये फीस घेऊन मग ते ज्ञान देतात. ते बी तुटपुंज ज्ञान देतात. ही सत्य परिस्थिती आहे. परंतु आमच्या सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि सचिव महोदयांनी सांगितलं जे 10 येतील, 5 येतील, 100 येतील, त्यांना आपण ज्ञान द्यायचं, त्यांना आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत महाराष्ट्रामध्ये हे दोघं काम करत असताना त्या दोन्ही माझ्या सन्माने माझं खरं म्हणजे माझं दैवत म्हणायला मला हरकत नाही, कारण त्यांनी मला एनजीओ मध्ये कामाला आणलं. अधिक विस्ताराने आपल्याला समजण्यासाठी मी महाराष्ट्र एनजीओ महासंघटनेचे राज्य सचिव आदरणीय नंदकिशोर हत्ती आंबेडे सर पदाधिकारी निवड माहिती आणि एनजीओ प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. संभाजीनगर जिल्हा पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी आणि सदस्य अशा पद्धतीने आज निवड करण्यात आलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये, आजच्या कार्यक्रमामध्ये स्वयंसेवी संस्था मी सहभाग नोंदवला. एकूण 60 स्वयंसेवी संस्था उपस्थित होत्या. अशा प्रकारची बैठक घेण्याचा अच्छा एनजीओ महासंघटन याचा उद्देश असा आहे की स्वयंसेवी संस्था, बऱ्याचशा स्वयंसेवी संस्था फक्त डॉक्युमेंटली आहेत, त्यांना CSR ट्रेनिंग फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या प्रकल्पाची माहिती फक्त पेपरवरती किंवा संस्थेपर्यंत पोहोचत नाही. महाराष्ट्र महासंघटन हे जे एनजीओ आम्ही नवीन सुरू केलेलं आहे, याचा स्वयंसेवी संस्थांना प्रकल्प मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि CSR फंडिंग संस्थांना कशा पद्धतीने प्राप्त होईल यासाठी आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ. तर ज्या संघटना आपलं जे स्वयंसेवी जे संस्थाच्या बंद पडलेल्या आता त्याचं ऑडिट पण झालेलं नाही, पण त्यांना काय खर्च असेल त्याची तुमच्याशी कसं संपर्क साधायचा? सर, ज्या बंद पडल्यात त्यांच्या आम्ही फक्त माहिती देणार आहे की त्यांनी धर्मदाय चॅरिटी कमिशनर ऑफिस असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तर त्यांनी तिथे जायचंय आणि तिथं जे काही वकील्स असतील किंवा मग स्वतः अधिकाऱ्यांना त्याची माहिती विचारायची की पुढं कशा पद्धतीने आम्हाला आमची संस्था बंद पडली तर हिला चालू कसं करता येईल, म्हणजे सुरुवात कशी करता येईल नव्यानं. महासंघाचं कार्यक्षेत्र राज्यभर हे कसं? हो, महाराष्ट्र एनजीओ महासंघाचं कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे. आणि आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची पदाधिकारी निवड पण करत आहोत आणि सुरू आहे का. सर, एनजीओला शासकीय कामं मिळण्यात बऱ्याच अडचणी येतात, तर याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? हां, शासकीय कामं मिळण्यासाठी शासनाचे काही उद्देश असतात, जसं की 3 वर्ष कंपल्सरी एनजीओला झाले पाहिजे, ती संस्था ऑडिट तिचे 3 वर्ष असले पाहिजे. आणि आम्ही काय मदत करणार, महाराष्ट्र एनजीओ महासंघटन काय मदत करत की आम्ही प्रोपोजल जे किंवा GR निघतात शासनाच्या, तर ते स्वयंसेवी संस्थेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर जी संस्था महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये ज्या काही स्कीम निघतात किंवा जे काही प्रकल्प निघतात, जी संस्था त्यात पात्र किंवा ठरेल तर अशा संस्थांना आम्ही मदत करतो ते मिळण्यासाठी, प्रोजेक्ट प्रकल्प मिळावा यासाठी मदत करणार आहे महाराष्ट्र एनजीओ महासंघटन. आता तुमच्याशी किती संघटना जोडलेल्या, किती एनजीओ जोडलेले आणि नवीन संघटना जोडण्यासाठी, एनजीओ जोडण्यासाठी काय प्रयत्न करणार? आमच्या आज आपली संभाजीनगर या ठिकाणी बैठक झालेली आहे. आज 60 स्वयंसेवी संस्था जोडलेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये
100-150 अशी आमची पदाधिकारी स्वयंसेवी संस्थेंना आम्ही पद पण देणार आहे, जिल्ह्यापासून ते तालुक्यापर्यंत. काही संघटनांची नोंदणी करून ठेवताय पण त्यांना काही माहिती राहत नाहीये, नुसतं कागदपत्री आहे. तर अशा लोकांसाठी काय तुम्ही मार्गदर्शन करता? अशा संस्थांना आता मी महाराष्ट्र महासंघटनचा सचिव असून माझ्या स्वतःचंही एक फाउंडेशन आहे, ग्लोबल रिच फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. जसं की आम्ही थर्ड पार्टी म्हणून ज्या संस्थांना डेव्हलप होण्याकरिता, जसं की संस्थेचे कागदपत्र पूर्ण आहे, संस्थेकडे काहीतरी एक उद्देश असतो प्रत्येक संस्थेचा, तर त्या संस्थांच्या उद्देशानुसार आम्ही त्यांना एक प्रकल्प देऊ. सध्या आमच्याकडे 3 प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सक्षम करण्याचा, म्हणजे आर्थिक जे गोष्ट असते, पैसे असल्याच्या नंतर संस्था चालते, संस्था चालल्यानंतरच समाजापुढे त्या संस्थेचं नाव होतं. तर आम्ही त्या संस्थांना काम थर्ड पार्टी म्हणून देण्याचा काम प्रयत्न करणार आहोत. काय आव्हान करणार बाकीच्या NGOंना आम्ही असं आवाहन करणार की आज उद्देश असा होता की जसं महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही योजना निघतात NGO साठी, तर त्या योजनेमध्ये पहिलं म्हणजे ते नॉर्म्स खूप हार्ड आहेत. ज्या संस्थेकडे एकही रुपये नाहीये अशी संस्था त्या नॉर्म्स पार करू शकत नाही. जसं की नॉर्म्स असा असतो पहिला की तुमच्या संस्थेला 3 वर्ष असले पाहिजे, ह्याला आम्ही ॲग्री आहोत. पण दुसरा जो आहे की तुमच्या संस्थेचा टर्नओव्हर गेल्या 3 वर्षामध्ये 25 लाख असला पाहिजे, 1 करोड असला पाहिजे किंवा 5 करोड असला पाहिजे. हे नॉर्म्ससाठी आम्ही प्रयत्न करणार महाराष्ट्र शासनाला की ह्या नॉर्म्स नवीन संस्थेंना 5 लाख 25 लाख हे त्यांच्या ऑडिटमध्ये येणारच नाही ना. छोटं काम भेटू द्या, काम भेटल्यानंतर त्यांचं ऑडिट बनेल, त्यावेळेस ते तिथं पात्र होतील. तर सुरुवातीला असे काही ह्या गोष्टी ज्या आहेत नॉर्म्स, आम्हाला त्यासाठी कार्य करायचं आहे की ते कमी झालं पाहिजे. आपलं नाव? माझं नाव नंदकिशोर हत्ती आंबिरे, महाराष्ट्र NGO महासंघटन सचिव आहे मी. महाराष्ट्र NGO राज्याचे अध्यक्ष पांडुरंगजी हिवाळे सर आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रामदास वाघमारे सर जी आहेत. त्यानंतर मानवतकर सर स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारीमध्ये सहभागी आहेत. जेवरीकर सर आमचे सहकारी आहेत. पाईकराव सर स्वयंसेवी संस्थेमधून जालना डिस्ट्रिक्टमधून आलेले आहेत. धन्यवाद.